आता 6 जनपद दिल्लीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या घरी आदरणीय पवारसाहेब, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार तथा ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट अभिषेकजी मनू सिंघवी यांच्यासोबत आमच्या सगळ्या उमेदवारांची बैठक संपन्न झाली। याच्यामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट कशा प्रकारे टॅम्पर केले जातं या संदर्भातले आमच्याकडचे पुरावे सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा निर्णय झाला। इलेक्शनच्या 3 दिवस अगोदर 288 मतदारसंघांमध्ये साधारणतः 30, 40, 50 आणि मॅक्सिमम 60,000 मतदार हे एक्सचेंज करण्यात आले, म्हणजे डिलीट करण्यात आले, ॲड करण्यात आले। माझ्या मतदारसंघाचे दुसऱ्या मतदारसंघात, दुसऱ्या मतदारसंघाचे माझ्या मतदारसंघात, जेणेकरून आम्हाला आमच्याशी विचाराशी संबंधित लोकांचं मतदान होणार याची काळजी घेण्यात आली। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचं आणि इलेक्शन कमिशनचं जे ओरिजिनल SOP आहे, ज्या SOPमध्ये व्हीव्हीपॅटमध्ये आणि EVMमध्ये जे मतदान झालेलं आहे 20 नोव्हेंबरला म्हणजे मतदारांनी केलेले तेच मोजण्याचा आम्ही जे पैसे भरलेत त्याच्या विपरीत आता इलेक्शन कमिशनने नवीन SOP जारी केली, ज्याच्यामध्ये 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात जे मतदान झाले ते त्वरित ते डिलीट करणार, एरेज करणार आणि नवीन मॉकपोल घेणार। एक अर्थे मतदारांनी जो दिलेला खरा कौल आहे तो लपवण्याचा किंवा तो डिलीट करण्याचा जो इलेक्शन कमिशनचा इरादा आहे त्याला कुठेतरी केंद्र सरकारचा पाठिंबा किंवा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर इलेक्शन कमिशन असतंय, त्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा आमचा निर्णय झाला आहे। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकूणच ज्या ज्या गडबडी झाल्यात त्या सकृतदर्शनी आमच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। अरविंदजी केजरीवाल साहेबांना स्वतःचा जो अनुभव आला आहे, ज्याच्यामध्ये 452 नावं ही डिलीट करण्याचा संदर्भातला खरा एकूण रिपोर्ट होता, त्याच्या विपरीत BJPच्या प्रतिनिधींनी दिलेल्या एकूण अर्जाद्वारे 11,500 नावं डिलीट करण्याचा जो काही गडबडी निर्णय झाला तो इलेक्शन कमिशनला आज अधिकृतरित्या दिल्ली इलेक्शन कमिशनला तो आज लेखी पत्राद्वारे माफी मागून या संदर्भातील नावं डिलीट करण्याचा आम्ही घेतलेला निर्णय मागे घेतोय। अशा प्रकारची जाहीर कबुली द्यायला लावून एक प्रकारे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गडबडी झाल्यात याला पुष्टी देण्याचं काम माननीय अरविंदजी केजरीवाल साहेबांनी केलंय की होय, महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रत्येक मतदारसंघामध्ये 50,000 ते 60,000 मतदार हे इकडे तिकडे पळवले गेले, लपवले गेले, अशा प्रकारचा विषय हा समोर आम्ही आज आता या ठिकाणी अभिषेकजी मनू सिंघवी साहेबांनी आमचं आणि केजरीवाल साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि पुढच्या 2 दिवसात तो सगळा डेटा घेऊन साधारणतः फ्रायडेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांनी नाही पण इलेक्शन कमिशननी आणि EVMनी जे पराभूत केलेले उमेदवार हे एकत्रित या ठिकाणी याचिका दाखल करणार। मतदानाची जी प्रोसिजर आहे त्या संदर्भात आहे, नावं जी रिलीज झाली त्याच्या संदर्भात याचिका की EVM? या याचिकेमध्ये 4 महत्त्वाचे विषय। एक, EVM आणि व्हीव्हीपॅट हे सॉफ्टवेअर प्रोग्राम कोडच्या द्वारे हॅक करण्यात आलेला आहे किंवा टॅम्परिंग करण्यात आले, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टाची जी ओरिजिनल SOP आहे त्याच्यामध्ये ज्या मतदारांनी 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान केले ते मतदान व्हीव्हीपॅट आणि मशीनमधलं मोजलं जावं असा निर्णय असताना जे इलेक्शन कमिशननी घाई गडबडीत केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे इरेज करण्याचा निर्णय घेतला आहे तो थांबवावा याची याचिका। तिसरं, जे आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या दिवशी ज्या राज्यातले कोड ऑफ कंडक्ट लागतं, आचारसंहिता लागते, त्या दिवशी मतदार नोंदणी थांबण्यात असा निर्णय होता तो आता शेवटच्या 3 दिवसापूर्वीपर्यंत हा निर्णय पुढे नेण्यात आलेला आहे। म्हणजे 20 तारखेच्या मतदानाच्या अगोदर 16-17 नोव्हेंबरपर्यंत अचानकपणे जी मतदार यादीमध्ये कटौती करण्यात आली किंवा वाढ करण्यात आली याच्या संदर्भातला विषय आणि बाकीच्या ज्या ठिकाणी मशीन स्लो करण्याचा निर्णय झाला किंवा बाकीच्या गोष्टी झाला या सगळ्याचे सकृतदर्शी पुरावे आम्ही हे सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेद्वारे दाखल। बिलकुल नाही, फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या गडबडी झाल्यात आणि दिल्लीच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर ज्या केल्या जातात याच्या संदर्भात दाद मागण्याचा निर्णय झाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।